कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत. अन भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो. त्यांना टॉमी, जेमी असे गोंडस नावं देऊन कुशीत घेतो आणि त्यांची लाड करतो. आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरायला घेऊन जातो. धार्मिक कार्यक्रमामध्ये रुची घेतो. दानधर्म करायला लागतो. कुत्र कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाहीत. तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसांचीच गरज लागते, हे विसरू नका. आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा. यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही. गैरमार्गाने कमावलेले पैसे तुम्हाला कधीही सुख आणि समाधान देणार नाहीत. हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गाला जातात. राहण्यापुरतं घर बांधा. खूप जास्त पैसा, प्लॉट, शेती यांच्या मागे लागू नका. आणि आता आपल्याला 1 किंवा 2च मुलं असतात, त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याच्या मागे लागू नका. गरजेपुरत्या नक्की कमवा, परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका. नाहीतर आयते मिळाले की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात. आपण आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मेहनत करायला शिकवा. जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही. आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर कितीही कमवून ठेवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण मुलं चांगली असतील तर, कर्तृत्ववान असतील तर स्वतः त्यांच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमावतील. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर दुःख, चिंता, संकट कमी होतील. अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी सुद्धा मिळेल. कोणतेही आजार मागे लागणार नाहीत. आई-वडिलांनी कोणालाही भेदभाव न करता संपत्तीचं योग्य वाटप केलं तर सगळे खुश राहतील. हे वाटप सगळे आनंदात असताना केलं तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील. कौटुंबिक वाद निर्माण होणार नाहीत. बहुतेक कौटुंबिक वाद-विवाद हे संपत्तीच्या वाटपातूनच निर्माण होतात. नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा आयुष्यभर टिकून ठेवायचा असेल तर आई-वडिलांनी मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. 4 चौघात आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका. तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांसमोर सांगून त्यांना अपमानित करू नका. तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातील. आपल्या माणसांची मनं जपायला शिका, कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नाही. घरच्या गोष्टी कधी चहाट्यावर आणू नका. लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील. यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल. जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची,
उघडली तर ती कवडी मोलाची होते. घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावं. जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल. कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि यामुळे घराची प्रगती होईल. एक काठी सहज तुटू शकते, पण त्या काठीची मुळी बांधली तर ती तोडणं अशक्य असतं. तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका. त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा. तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे. फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्या भावासोबत भांडत बसू नका. ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेडी पडेल असं काहीही करू नका. एकमेकांकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे. तो माझ्याकडे का येत नाही, त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल किंवा नाही, तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, असे प्रश्न मनात येऊ देऊ नका. कारण विचार करून माणूस खचतो आणि अनेक आजार आपल्या मागे लावून घेतो. धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिका. नाती जपून ठेवा, कारण अडचणींच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील. काही वेळा जोडलेली नाती ही रक्तांच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात. शक्यतो श्रीमंतांच्या घरी जाणं टाळावं, कारण तुम्ही सहज म्हणून जाता, परंतु त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी मदत मागायला आले आहात. तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असं त्यांना वाटतं. बहिणीकडे भावाने अधूनमधून येणं जाणं चालू ठेवा. बहिणीला घरी बोलवत जा आणि बहिणीला सुद्धा मान द्यायला शिका. साऱ्यांची मन जपा, म्हणजे ही माणसं तुम्हाला जपतील. यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. गोळ्या औषधं कमी होतील आणि दीर्घायुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल. नाही तर तुम्हाला अनेक आजार लागतील. गोळ्या औषधं, दवाखाना, कोर्ट कचेऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येऊन जाईल. किती दिवसांचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.